येणारच आहे. तर तू का काळजी करतोस? त्याच्यामध्ये तू काही पातक करत नाहीयेस. हे त्यांनी आधीच्या अध्यायांमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाची समजूत काढताना सांगितलेलं आहे. आता याचे अर्जुनाने त्याला असं विचारलं की तू असं मला का एवढं सगळं तू सांगतोयस की बघ ज्ञानयोग किंवा कसा श्रेष्ठ आहे आणि ज्ञानयोगाने सुद्धा बघ कृष्ण भावनेत जाता येतं आणि बुद्धीच कशी श्रेष्ठ आहे काम कर्मापेक्षा वगैरे वगैरे. तर मग तू मला ह्याच्यात का ढकलतोयस? तर याचं उत्तर म्हणून श्रीकृष्णाने कृष्ण भावना भावित कर्म किंवा कर्मयोगाचे, आता कर्म कसे आहे? सकाम कर्म नाही, कृष्ण भावना भावित कर्म. मनामध्ये जाणीव ठेवायची आहे की मी माझी कर्तव्य करत आहे, कारण मी गृहस्थ धर्माचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे अनेक जी कर्तव्य मला पार पाडायची आहेत ते मी कर्तव्य करणारच आहे, मी कर्तव्य करतच आहे. पण मला हे माहीत आहे की मी आत्म्याच्या शोधातच आत्मभावना, मी कृष्ण भावनेत या कर्तव्य करत असतानाच फळाची इच्छा न करता मी कर्तव्य करणार आहे. मी फक्त कर्म करणार आहे आणि त्याची जी फळं मिळणार आहे त्या फळाची मला अभिलाषा नाही किंवा इच्छा नाही, तरच मी कृष्ण भावनेमध्ये जाऊ शकतो. असं ह्या कर्मयोगाचं महत्व आहे. याचे उत्तर म्हणून श्रीकृष्णांनी ह्या अध्यायामध्ये कर्म कृष्ण भावना भावित कर्म कसे करावे याचे विस्तृत वर्णन केले आहे. पुढे आणखीन अर्जुन म्हणतो, व्यामिश्रणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चिंत्यं येन श्रेयो हम आपनुयात. अरे श्रीकृष्णा, हे द्वारकाधीशा, तू एकदा हे बोलतोयस एकदा ते बोलतोयस. तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे, संदिग्ध स्पष्ट नाहीये, काहीतरी तू एकदा म्हणतोस की कृष्ण भावनेमध्ये जाण्यासाठी तू निष्काम कर्म करत राहा, त्यातूनही कृष्ण भावनेत जाता येते. एकदा म्हणतो की बुद्धी श्रेष्ठ आहे, ज्ञानयोग ज्ञानयोगाचे पालन केले तर आपल्याला ह्याच्यामध्ये जाता येते, कृष्ण भावनेत जाता येते. एकदा हे एकदा ते असं तू का म्हणत आहेस? सांग बरं. तुमच्या संदिग्ध बोलण्याने माझी बुद्धीच गोंधळून गेली आहे, मला समजतच नाहीये आता काय करायचं ते. म्हणून यापैकी कोणती गोष्ट बुद्धिश्रेष्ठ आहे की कर्म करून आत्मभावनेत जायचे आहे की ज्ञानयोगाने आत्मभावनेत जायचे आहे, यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे, मला योग्य आहे, मी कोणती गोष्ट करावी ते कृपया निश्चितपणे तुम्ही मला सांगा. एकदा हे एकदा ते असं करत बसू नका. आता त्याच्यावर श्रीकृष्ण काय उत्तर देतो ते बघा. लोकेस्मी लोकेस्मी लोके अस्मि द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. दोन्हीचं विश्लेषण योग्यच आहे आणि दोन्ही करण्यामध्ये, म्हणजे दोन्हीपैकी कोणतंही करण्यामध्ये काहीही आपल्याला अडचण नाही. तर श्रीकृष्णाने काय म्हटलेलं आहे, हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वीच सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्यांचे दोन वर्ग आहेत. कोणते हे दोन वर्ग? काही लोक ज्ञानयोगामध्ये ज्ञानयोग करून आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतात, तर काही लोक कर्मयोग करून करून घेतात. काही जणांचा ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांचा भक्तिपूर्ण सेवेद्वारे. भक्तिपूर्ण सेवा कशाला म्हटलेलं आहे? विहित कर्तव्य पूर्ण करणं, विहित काम पूर्ण करणं, निष्काम कर्मयोग म्हटलेलं आहे. फळाची आशा न धरता कर्म पूर्ण करणं, त्यांनी सुद्धा आत्मसाक्षात्कार मिळू शकतो. आणि काही लोक ज्ञानयोगात जातात, ज्ञानयोगाचं अवलंबन करतात, आणि काही लोक कर्मयोगाचं अवलंबन करत असतात. तर तू तुझ्या मनामध्ये शंका उत्पन्न झालेली आहे, हे बरोबर आहे. पण मी तुला सांगतो की हे दोन मार्ग आहेत. तर ज्या लोकांची तर्क करून, आता आणखीन ज्याचं खाली विवेचन दिलेलं आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, जे लोक असे असतात की तर्क करून
प्रायोगिक ज्ञान, प्रयोग करायचे वेगवेगळे, आणि ज्ञान आणि तत्वज्ञान यांचा उहापोह करायचा, चर्चा करायची. अम, ह्या सर्व ध्यानधारणा करायची. याच्या साह्याने सर्व ज्ञान प्राप्त करू इच्छितात त्यांच्यासाठी ज्ञानयोग आहे. किंवा आत्मा आणि प्रकृतीच्या स्वरूपाचे पृथक्करणात्मक ज्ञान हे ज्ञानयुगामध्ये केले जाते. आत्मा काय आहे, प्रकृती काय आहे, शरीर काय, देह काय, देही काय, याची ती सांगोपांग चर्चा करतात. आणि वेगवेगळे ग्रंथ वाचतात आणि त्यातून आत्मज्ञान कसे मिळवावे हे ते लोक तर्काच्या दृष्टीने, तर्क साह्याने ते लोक शोधून काढतात. तो झाला ज्ञानयोग. आणि मनुष्याचा दुसरा वर्ग, दुसरे जे काही लोक आहेत ते कृष्ण भावना भावित कर्म करणारे आहेत. कृष्ण भावना भावित कर्म म्हणजे मनामध्ये त्यांनी ओळखलेलं आहे, हृदयामध्ये माझा आत्मा आहे. आणखीन आत्मा हाच कसा श्रेष्ठ आहे, तो पूर्वी नव्हता, आता म्हणजे पूर्वी तो जन्मला नाहीये, आत्ताही जन्मत नाहीये आणि उद्याही जन्मणार नाहीये. पूर्वी तो होताच, आत्ताही आहे आणि उद्याही आहे. आणि तो अविनाशी आहे, शाश्वत आहे, नित्य आहे. हे ज्यांनी ओळखलेलं आहे, ही भावना ज्यांना समजलेली आहे, म्हणजे ते कृष्ण भावनेत गेलेले आहेत. पण विहित कर्तव्यांपासून ते ढळत नाहीत आणि निष्काम वृत्तीने कुठल्याही फळाची आशा न करता ते आपली कर्तव्य करत राहतात. आणि मग शेवटी त्या आत्मज्ञानाच्या मार्गावर वाटचाल त्यांची सुरूच असते. शेवटी ते आत्मज्ञानाकडे वळतात कर्तव्य पार करून. असा हा दुसऱ्या लोकांचा वर्ग आहे. तर ह्यापैकी कोणत्याही पद्धतीने आत्मज्ञान मिळू शकते. आता बुद्धियोग म्हणजे काय, तर पूर्णपणे परमेश्वरावर विसंबून राहणे. ह्या प्रकाराने सुद्धा सर्व इंद्रियांना सहजपणे संयमित केले जाऊ शकते. म्हणून धर्म आणि तत्वज्ञान हे दोन्ही परस्परांवर अवलंबून आहेत. तत्वज्ञान विरहित धर्म म्हणजे केवळ भावना, आणि कधी कधी धर्मांधता पण होते. आणि धर्मविरहित तत्वज्ञान म्हणजे केवळ मानसिक कल्पना आहे. म्हणजे धर्म आणि तत्वज्ञान यांची एकमेकांना जोड आपल्याला द्यायची आहे. आणि तरच मग आपण कृष्ण भावनेमध्ये गेल्यावरती, कृष्ण भावनेमध्ये आपण गेलो, कोणत्याही मार्गाने गेलो की मग आत्मज्ञान आपल्याला होतं आणि आपली त्याच्यावरती वाटचाल सुरू होते. न कर्मणा मनारंभो निष्कर्मम पुरुषो श्रुते न च सन्न्यसनादेव सिद्धीम समाधी गच्छति. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. आता बघा इथे काय म्हटलेलं आहे की तू हे अर्जुना, तुला जर असं वाटत असेल की मी कर्मच करत नाही, मला कर्मबंधन नको, मला कर्मच करायचं नाही, ना चांगलं करायचंय ना वाईट करायचंय, युद्धासारखं वाईट कर्मही मला करायचं नाही. पण हे अर्जुना तू ऐक की कर्म न करण्याने, तू जर कर्म केले नाहीस किंवा तुला जर असं वाटत असेल की मी कर्म करणार नाही किंवा मनुष्यानी कर्म केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला तू पात्र होशील, तर तसं नाहीये. केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्म बंधनातून मुक्त होऊ शकत नाही. तसेच तुम्ही जर कर्म न करता किंवा विहित कर्मांचा त्याग करून निष्कर्म झालात, विहित कर्मांचा त्याग केला आणि संन्यास घेतला, तरीही तुम्हाला सिद्धी प्राप्त होणार नाहीये. तुम्हाला जी कर्म करायची आहे ती कर्म करूनच तुम्हाला हे आत्मज्ञानाच्या मार्गावरती जाता येईल. नही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्वहा प्रकृतीजय गुणेहि. आता पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, मनुष्य जन्म घेतलेला आहे आपण, तूही घेतलेला आहेस, अवतार असला तरी मीही मनुष्य जन्मातच आता आहे. मनुष्याने प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणानुसार त्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते.
म्हणून कोणालाही एक क्षणभर सुद्धा काही कर्म करण्यापासून परावृत्त होत नाही. तर मनुष्याचं जीवन कसं आहे, आपलं जीवन कसं आहे की प्रकृतीच तशी आहे आपली, म्हणजे प्राकृतिक धर्मच आपला तसा आहे. एकदा मनुष्याला जन्म आला तर